नमस्कार मंडळींनो. 30 जुलैनंतर आता तुमचं नशीब चमकणार आहे. आता तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी खुशखबर नक्कीच येणार आहे आणि ही भविष्यवाणी ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. कारण आज मी जे सांगणार आहे त्यातील एक पण शब्द खोटा ठरणार नाही. आणि तुम्हाला सांगते आता तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नसणार आहे. कारण हा आहे न्याय, समतोल आणि नशीब बदलवणारा काळ. आता तुम्ही नेहमी सगळ्यांना समजून घेतलं, तुम्ही वाट टाळले, स्वतःची बाजू तुम्ही मागे ठेवली आणि शांतपणे तुम्ही सगळं सहन केलं. आणि मनात एकच प्रश्न राहिला की माझ्यासाठी कधी? तर तुम्हाला सांगते आता तुमच्यासाठी. आता ग्रहांची चाल बदलते, शुक्राची कृपा सक्रिय होते आणि आता विश्व सांगते आता तुम्हाला तुमचा हक्क मिळणार आहे. आजपासूनच अडकलेले निर्णय पुढे सरकतील, नात्यांमधला समतोल परत येईल आणि अशा मोठ्या घटना घडतील की ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच म्हणाले इतका काळ शांत राहणं आज सार्थक झालं. त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच ऐका, कारण की आजची जी गोष्ट आहे ती तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकणार आहे आणि जे मी आज सांगणार आहे ते अगदी खूप महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एकच विनंती, कारण की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून ही अशीच नवनवीन माहिती, महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आणि पुढचं भविष्य जाणून घेऊ. तर त्यामधील तर मंडळींनो, येणारे ह्या दिवसांमध्ये कोणत्या खुशखबर असणार आहे? तर खुशखबर नंबर 1 जे आहे की अडकलेला निर्णय, न्याय, नशीब आता तुमच्या बाजूने वळणार आहे. तर तुम्हाला सांगते मंडळींनो, ही पहिली खुशखबर जी आहे ती तुमच्या मनाला खूप दिलासा देणार आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून, बऱ्याच दिवसांपासून, काहींसाठी तर वर्षभरापासून एकच गोष्ट तुमच्या आयुष्यात अडकलेली होती. निर्णय होत नव्हते, कागदपत्र रखडलेली होती आणि एखादं काम वारंवार पुढे ढकललं जात होतं. तुम्ही शांतपणे वाट पाहिली, वाद घातला नाही, कोणावर आरोपही केला नाही, परंतु आतून तुमचं मन खूप थकलेलं होतं. मी योग्य आहे तरी माझ्या बाबतीतच असं का होतंय किंवा माझ्या गोष्टी का अडकत आहेत, हा प्रश्न तुमच्या मनात सतत येत असेल. परंतु आता ग्रहांची चाल स्पष्टपणे सांगते की न्यायाचा काळ आता सुरू होत आहे. जे निर्णय लांबले होते, तुम्हाला सांगते ते आता अचानक पुढे सरकतील. एखादा फोन कॉल, एखादी सही किंवा एखादा सकारात्मक मेसेज आणि तुमचं काम आता मार्गी लागेल. तुम्हाला सांगते आता आयुष्यात कायदेशीर बाबी, सरकारी काम आणि ऑफिसमधले अडथळे तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आता दीर्घ दिसते. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की शांत राहण्याचा मला फायदा झाला. आणि ही खुशखबर फक्त तुमची काम पूर्ण होण्याचीच नाही, तर तुम्ही आत्तापर्यंत जो संयम बाळगला त्या संयमाला मिळालेल्या बक्षिसाची ही असणार आहे. आणि जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळं थांबलं आहे, तिथे आता अचानक गती येईल. तुम्हाला सांगते मंडळींनो, ही सुरुवात आहे. आता नशीब हळूहळू पण ठामपणे तुमच्या बाजूने तुम्हाला वळताना नक्कीच दिसणार आहे. खुशखबर नंबर 2 जी आहे की तुमचा आर्थिक समतोल, पैसा आणि मानाचा लाभ. तुम्हाला सांगते मंडळींनो, ही दुसरी खुशखबर तुमच्या आर्थिक आयुष्याला समतोल आणि स्थैर्य देणारे असणार आहे. गेल्या काही काळापासून पैसा येत होता, परंतु तो मात्र टिकत नव्हता. कधी अचानक खर्च वाढले, कधी इतरांसाठी खर्च करताना स्वतःसाठी कमी उरलं. मी कमवतोय पण हातात का काही राहत नाही आहे, असा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल. आता ग्रहांची चाल अशी होते ना की मंडळींनो, तुमच्या आयुष्यात आर्थिक न्याय सुरू होतोय. थांबलेलं पेमेंट, रखडलेलं पगार वाढ, बोनस किंवा एखादं जुनं देणं, तुम्हाला यापैकी काही ना काहीतरी अचानक पैसा तुमच्या हातामध्ये नक्कीच पडणार आहे. नाहीतर कुठल्या ना कुठल्या मार्गाने हातात पैसा येणार आहे. तुमच्या आयुष्यात आता उत्पन्नाचा नवा मार्ग सुरू होईल, जो हळूहळू पण तुम्हाला सांगते स्थिर पैसा देणारा नक्कीच असेल. आणि या काळात तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय योग्य ठरतील. या बदलामुळे काय होणार, तर तुमच्या मनात शांतता येईल. पैशांबद्दलचा जो ताण तुमच्या मनात होता, डोक्यावर होता, तो आता कमी होईल आणि भविष्यासाठी नियोजन करण्याचा तुमचा आत्मविश्वास तुम्हाला मिळेल. तुम्हाला जाणवेल आता मी सगळ्यांना सांभाळताना स्वतःलाही सुरक्षित ठेवू शकतोय. ही खुशखबर तुम्हाला सांगते फक्त धनलाभाचीच नाही, तर आर्थिक समतोल परत मिळण्याचे आहे आणि जे की तुमच्या राशीच्या लोकांसाठी सर्वात महत्त्वाचं आहे. खुशखबर 3 म्हणजे मान सन्मान. तुम्हाला सांगते मंडळींनो, ही तिसरी खुशखबर तुमच्या आत्मसन्मानाशी थेट जोडलेली आहे. कारण तुम्ही नेहमी समतोल राखतात, कोणाचं वाईट केलं नाही, प्रत्येक बाजू समजून घेण्याचा नेहमी प्रयत्न केला. पण याच स्वभावामुळे अनेक वेळा लोकांनी तुम्हाला गृहीत धरलं, तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं किंवा निर्णय घेताना तुम्हाला बाजूला ठेवलं. त्यामुळे मनात एक एक शांत परंतु ती खंत होती, मी इतकं योग्य असूनही मला का विचारात घेतलं जात नाही. परंतु तुम्हाला आता
ग्रहांची अशी कृपा मिळते ना की तुमच्या आवाजाला वजन मिळणार आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा कुटुंबात तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. एखाद्या मोठ्या निर्णयात तुम्हाला पुढाकार दिला जाईल. काही राशीच्या म्हणजे तुमच्या राशीच्या काही लोकांना तर आयुष्यात अशी वेळ येईल की त्यांना सार्वजनिकपणे सन्मान, प्रशंसा किंवा जबाबदारी मिळेल, जी त्यांची न्यायप्रिय आणि संतुलित स्वभावाची पावती असेल. या मान सन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते ना, तेच आता तुमच्याशी सल्लामसलत करतील. तुम्हाला आतून जाणवेल, माझं बोलणं महत्त्वाचं आहे. ही खुशखबर केवळ ओळखीचीच नाही, तर स्वतःच्या मूल्याची तुम्हाला जाणीव होणार आहे आणि जी तुमच्या आयुष्याला नवीन उंची देणार आहे. खुशखबर नंबर 4 जी की आहे ती म्हणजे नात्यांमध्ये समतोल, प्रेम आणि मनाला शांतता. तर मंडळींनो, ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे. कारण तुम्ही नात्यांमध्ये नेहमी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजू तुम्ही समजून घेतल्यात, वाद टाळले. अनेकदा स्वतःच्या भावना मागे ठेवल्या, पण या स्वभावामुळे काही नात्यांमध्ये तुमचं मन दुखावलं, गैरसमज निर्माण झाले आणि एकटेपणाची भावना निर्माण झाली. मी सगळ्यांसाठी योग्य वागतो, पण मला कोणी समजून का घेत नाही, हा प्रश्न कधीकधी तुमच्या मनात नक्कीच आला असेल. आता ग्रहांची चाल बदलते आणि तुमच्या आयुष्यात नात्यांमध्ये हरवलेला समतोल परत येतोय. जिथे दुरावा होता तिथे संवाद सुरू होईल, गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. काहींसाठी तर आयुष्यात प्रेमसंबंधात स्पष्टता येईल. नातं पुढे न्यायचं की थांबवायचं याचा निर्णय मनाला शांती देणारा ठरेल. जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येण्याची शक्यता आहे की जी तुमचा स्वभाव, तुमची शिस्त आणि तुमचा समतोल नक्की समजून घेईल. या बदलामुळे तुमचं मन हलकं होईल, सतत सगळ्यांना सांभाळण्याचा ताण कमी होईल आणि स्वतःसाठी जगण्याची जागा मिळेल. तुम्हाला जाणवेल, आता नात्यांमध्ये मीही महत्त्वाचा आहे. ही खुशखबर म्हणजे फक्त प्रेमाचीच नाही, तर मनाच्या शांततेची आहे, जी सर्वांना सर्वात मोठं सुख देणारी असणार आहे. खुशखबर नंबर 5 आरोग्य आणि मानसिक समतोल आणि शांतता मिळणार. तर माझ्या प्रिय मंडळींनो, ही 5वी खुशखबर तुमच्या आयुष्यात आतून स्थिरता आणणारी आहे. कारण तुम्ही कायम सगळ्यांचा विचार करता, सगळं तुम्ही तोलून मापून करतात. प्रत्येक प्रक्रियेत तुमच्या स्वतःच्या मनावर तुमचा खूप ताण तुम्हाला येतो. सतत विचार, निर्णयांची भीती, इतरांना दुखावू नये याची काळजी, यामुळे शरीर ठीक असलं तरी मन मात्र तुमचं थकलेलं होतं. कधी झोप लागत नव्हती, कधी कारण नसताना अस्वस्थता जाणवत होती. आता ग्रहांची कृपा अशी मिळते ना की तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यात मानसिक समतोल आता परत येतोय. जे विचार डोक्यात गुंतून बसले होते ते हळूहळू शांत होतील. झोप सुधारेल, मनावरचं ओझं हलकं होईल आणि शरीरात नव्या ऊर्जेचा अनुभव नक्कीच येईल. तुम्हाला सांगते, काहींसाठी तर आयुष्यात योग, ध्यान आणि शांत एकांताचा लाभ नक्कीच मिळेल आणि ज्यामुळे तुम्हाला आतून समाधान मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल. मी योग्य निर्णय घेतला का हा प्रश्न तुमच्या मनातला कमी होईल. तुम्हाला जाणवेल, मी माझ्या परीने बरोबर केला आहे. तुम्हाला सांगते, ही खुशखबर म्हणजे केवळ आरोग्य सुधारण्याचीच नाही, तर तुमचं मन आणि शरीर यांच्यातला हरवलेला समतोल पुन्हा मिळण्याचे आहे आणि जो की तुमच्या सुखी आयुष्याचा पाया असणार आहे. खुशखबर नंबर 6 म्हणजे की भाग्याचा अचानक पाठिंबा मिळणार आणि जे मार्गातले अडथळे ते दूर होणार. तर होय, ही खुशखबर तुमच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या सकारात्मक बदलांची आहे. काही गोष्टी तुम्ही खूप प्रयत्न करूनही जुळू शकत नव्हत्या. कधी वेळ चुकीची होती, कधी लोकांची साथ मिळत नव्हती, कधी नशिबाने तर पाठच फिरवली होती. त्यामुळे मनात एक भावना होती, मी योग्य आहे पण माझ्या बाजूने गोष्टी का जमत नाही आहे. आता ग्रहांची स्थिती अशी होते ना की भाग्य तुमच्या बाजूने उभं राहत आहे. जिथे अडथळे येत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होईल. एखादं काम शेवटच्या क्षणी जुळेल. थांबलेली परवानगी, कागदपत्र किंवा निर्णय अचानक मंजूर होतील. काहींच्या आयुष्यात तर अशा व्यक्तीची मदत मिळेल की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आणि तुम्हाला सांगते, त्याच मदतीमुळे तुमच्या मोठा बदल नक्कीच घडणार आहे. या काळात तुम्हाला जाणवेल की गोष्टी जास्त प्रयत्न न करता देखील जुळून येत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनात विश्वास बसेल की आता ही वेळ माझी आहे. आणि तुम्हाला सांगते, ही खुशखबर फक्त नशिबाचीच नाही, तर विश्व तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आता उत्तर देत आहे याची खात्री तुम्हाला देणारी असणार आहे. खुशखबर नंबर 7 जी की आयुष्याची दिशा बदलणार आणि मोठ्या संधी तुमच्या आयुष्यात येणार. तर मंडळींनो, ही 7वी खुशखबर सर्वात मोठी, सर्वात प्रभावी आणि आयुष्याला वळण देणारी आहे. कारण ही फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर ती तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी नवा अध्याय उघडवणारी असणार. आत्तापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून चाललात,
स्वप्न होती पण धाडस नव्हतं, संधी होती पण योग्य वेळ नव्हती, क्षमता होती पण ओळख मिळत नव्हती. त्यामुळे आतून एक शांत अस्वस्थता होती. मी यासाठीच बनलो आहे, पण वेळ कधी येणार? आता ग्रहांचा मोठा योग असा बनतोय की तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यात निर्णायक संधी चालून येतील. ही संधी करिअरशी, व्यवसायाशी, स्थलांतराशी किंवा मोठ्या गुंतवणुकीशी किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित असू शकते. सुरुवातीला ही संधी थोडी भीतीदायक वाटेल, कारण जी तुम्हाला सुरक्षित चौकटीबाहेर घेऊन जाणारी असेल. परंतु लक्षात ठेवा मंडळींनो, हीच ती संधी आहे जी तुम्हाला सामान्य आयुष्यातून विशेष आयुष्याकडे नेईल. या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवेल की आता इतरांना खुश करण्यासाठी निर्णय घ्यायचे नाही, तर स्वतःच्या भविष्याचा विचार करून ठाम पावलं उचलण्याची आहेत. जे निर्णय तुम्ही आधी टाळत होता ते आता घेण्याची मानसिक ताकद तुम्हाला मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा, योग्य व्यक्तीचा सल्ला आणि योग्य वेळ हे सगळं काही एकत्र जुळून येईल. या 7व्या खुशखबरीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमचा आत्मविश्वास. तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. मी फक्त समतोल राखणारा नाही, तर आयुष्य घडवणार आहे ही जाणीव तुमच्या मनात निर्माण होईल. मागील संघर्ष, संयम आणि शांत सहनशीलता या सगळ्याचं फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. ही खुशखबर फक्त यशाची नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्याला नव्या उंचीवर नेण्याची आहे. तुम्हाला सांगते मंडळींनो, हा काळ तुम्हाला विचारतोय, तयार आहात का स्वतःसाठी मोठा निर्णय घ्यायला? कारण आता नशीब नाही, तर तुमची वेळ आता तुमच्याकडे चालून येत आहे आणि चालून आलेली आहे. तुम्हाला सांगते मंडळींनो, खुशखबर नंबर 8, कर्मफळ आणि अचानक लाभाचा चमत्कारिक योग असा जुळून येणार आहे. तर मंडळींनो, 8वी खुशखबर तुम्हाला सांगते, तर्काने नाही तर अनुभवाने पटणारे असणार. कारण ही खुशखबर तुमच्या कर्माशी जोडलेली आहे. तुम्ही अनेक वेळा अपेक्षा न ठेवता चांगलं केलं, कोणाला मदत केली, कोणासाठी उभे राहिलात, कोणाचं वाईट होऊ दिलं नाही. त्यावेळी तुम्हाला लगेच तुम्हाला काही मिळालं नाही, उलट कधी कधी नुकसानच झालं. त्यामुळे मनात प्रश्न आला, चांगुलपणाचं फळ खरंच मिळतं आहे का? आता ग्रहांची आणि दैवी ऊर्जेची अशी रचना होते की तुमचं सगळं थांबलेलं कर्मफळ एकत्र परत येत आहे. अचानक असा लाभ होईल जो तुम्ही अपेक्षितही केला नसेल. कधी आर्थिक स्वरूपात, कधी योग्य माणसाची भेट म्हणून, तर कधी मोठी अडचण स्वतःहून दूर होऊन. काहींसाठी तर आयुष्यात असा चमत्कारिक प्रसंग घडेल की तुम्ही स्वतः म्हणाल, हे माझ्यासोबतच कसं घडलं? या काळात देवावर, नशिबावर आणि स्वतःच्या कर्मावर तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे सहन केलं, जे शांतपणे निभावून नेलं, त्याची नोंद विश्वाने घेतली आहे. योग्य वेळेतच योग्य फळ मिळतं हे अनुभवातून नक्कीच कळेल. ही खुशखबर म्हणजे केवळ लाभाची नाही, तर आतून समाधान देणारी आहे. कारण आता तुम्हाला खात्री वाटेल, मी जसा आहे तसंच राहिलो तरी आयुष्य मला न्याय देईल. तुम्हाला सांगते मंडळींनो, ही देव कृपा तुमचं आयुष्य अधिक स्थिर, विश्वासपूर्व आणि प्रकाशमान करणारी असणार आहे. खुशखबर 9 म्हणजे की मनातली जी इच्छा या पूर्ती आहे ती पूर्ण होण्याचा आता काळ आहे. तर मंडळीने येणारा हा काळ थेट तुमच्या मनाशी आणि तुमच्या श्रद्धेशी जोडलेला आहे. कारण तुमची अशी एखादी इच्छा जी मनात तुम्ही कित्येक दिवसांपासून मनात ठेवली आणि जी तुम्ही कोणालाही सांगितली नाही, फक्त तुम्ही देवाजवळ आणि स्वतःजवळ ती ठेवलेली, कधी शांतपणे मागितलेली, कधी डोळे पुसत मनातच बोललेली, आणि तुम्हाला सांगते हे एकदा झालं तरी सगळं सहन केलेली सार्थ ठरेल अशी भावना तुमच्या मनात खोलवर असलेली. आता तुम्हाला सांगते, ग्रहयोग असा तयार होतोय ना की तुमच्या आयुष्यात इच्छापूर्तीचा आता काळ सुरू होतोय. जी इच्छा नक्कीच आता जशीच्या तशी पूर्ण होईलच असं नाही, पण तिच्यापेक्षा अधिक चांगल्या स्वरूपात ती पूर्ण होणार आहे. येणाऱ्या ह्या दिवसात नक्कीच ती जे तुमच्या मनात आहे ते नक्कीच आता सार्थक होणार आहे. जे मिळेल ते तुमच्या मनाला आता नक्कीच शांती देणारी, भविष्यासाठी सुरक्षितता देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे असणार आहे. या काळात तुम्हाला लहान लहान संकेत मिळतील. अचानक आशेचा किरण, योग्य माणसाची भेट आणि योग्य वेळी मिळालेला शब्द, हे सगळं योगायोग वाटेल, पण प्रत्यक्षात ते विश्वाचं उत्तर असेल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचं ऐकलं गेलं आहे. आणि ही खुशखबर म्हणजे केवळ एखादी इच्छा पूर्ण होण्याचीच नाही, तर मनातल्या जे ओझं आहे त्याचा अंत होण्याची आहे. मंडळींनो, आता देवासमोर हात जोडताना डोळ्यात फक्त मागणं नाही तर कृतज्ञतेचे अश्रू असणार आहेत. तर मंडळींनो, इथपर्यंत ऐकलेल्या या सर्व खुशखबऱ्या तुम्हाला सांगते, केवळ शब्द नाहीत, तर त्या तुमच्या संयमाची, तुमच्या शांत सहनशीलतेची आणि तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची साक्ष आहे. तुम्ही कधी गोंगाट केला नाही, कधी स्वतःचं दुःख मोठ्याने सांगितलं नाही, परंतु आतून खूप काही तुम्ही सहन केलं आणि तरीही समतोल राखलात.
न्याय सोडला नाही आणि तुम्ही माणुसकी जपली. आता एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा, आयुष्य नेहमीच लगेच उत्तर देत नाही, पण कधीच अन्याय देखील करत नाही. तुम्ही जे सहन केलं, जे सोडलं, जे शांतपणे निभावून नेलं त्याची नोंद विश्वाने घेतलेली आहे. आज जे बदल सुरू झालेले आहेत ना आणि जे आता या दिवसांमध्ये सुरू होणार आहेत ते अचानक वाटले असले तरी त्यामागे तुम्हाला सांगते तुमच्या वर्षानुवर्षांच्या कर्मांची हे फळ असणार आहे. या टप्प्यावर फक्त स्वतःला एक वचन द्या, आता इतरांना समजून घेताना स्वतःला विसरणार नाही. आता निर्णय घेताना फक्त सगळ्यांना काय वाटेल असा विचार न करता माझं भविष्य काय म्हणतंय हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण तुम्ही फक्त समतोल राखणारे नाही तर स्वतःचं आयुष्य घडवण्याची क्षमता असलेले व्यक्तिमत्व आहेत. समोर येणाऱ्या संधी छोट्या वाटत असल्या तरी दुर्लक्ष करू नका. कधीकधी आयुष्य मोठा बदल हळू आवाजात सांगतं, त्या आवाजाकडे लक्ष द्या. तुमच्यावर विश्वास ठेवा, कारण आता हा काळ प्रयत्नांचा नाही, योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचा आहे. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही जितकं शांत राहून सहन केलं तितकंच जोरात तुमचं भविष्य आता उभं राहत आहे. तुम्हाला सांगते मंडळींनो, आता तुमची वेळ आलेली आहे आणि तुमची वेळ खूप लवकरच तुमच्या जवळ येत आहे. तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा, कारण की आता हा काळ प्रयत्नांचा नाही तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचा आहे. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही जितकं शांत राहून सहन केलं ना तितकं जोरात तुमचं भविष्य आता तुमच्यासोबत उभं राहत आहे. तर मंडळींनो, आता ही वेळ तुमची आहे. उभे राहा, पुढे चला आणि स्वतःच्या आयुष्याचा समतोल तुम्ही स्वतःच्या हातात घ्या आणि येणारे हे पुढचे दिवस तुमच्यासाठी तुमचं भाग्य उजळवणारा असणार आहे. आणि येणाऱ्या संधींचा, छोट्या छोट्या संकेतांना दुर्लक्ष करू नका. येणाऱ्या संधींचा नक्कीच लाभ घ्या आणि तुम्हाला सांगते सकारात्मक राहा आणि आनंदी राहा, कारण की येणारे दिवस हे फक्त आणि फक्त तुमचेच आहे. आता तुमचं नशीब जोरदार उजळणार आहे आणि नशीब तुमचं दार ठोठावत आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. तर मंडळींनो, आजची माहिती इथेच समाप्त होते. आणि होय, तुमच्या मनाला जर पण आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हो, सबस्क्राईब जर अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा, जेणेकरून लवकरात लवकर ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी अगदी मौल्यवान आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहितीसोबत. धन्यवाद.